नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत होळी, रंगांचा आनंदी सण याविषयीचा होळी सणाविषयीची माहिती पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? होळी सणाविषयीची माहिती. होळी रंगांचा आनंदी सण. चला पाहूयात. होळी हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आनंदाचा सण आहे. हा सण मुख्यतः हिंदू धर्मात साजरा केला जातो, पण आजकाल सर्व धर्माचे आणि समाजातील लोक एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करतात. होळीला रंगांचा सण असेही म्हटले जाते. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात, गाणी गातात, नाचतात आणि गोड पदार्थ खातात. होळी हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो. हा दिवस साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. होळी 2 दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी होळिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. होळी सणामागे एक पौराणिक कथा आहे. खूप वर्षापूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. त्याला स्वतःला देव समजण्याचा अभिमान होता, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता. हे पाहून हिरण्यकश्यपू खूप रागवला. त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. हिरण्यकश्यपूची बहीण होळिका हिला अग्नीत न जळण्याचा वर होता. तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचे ठरवले, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होळिका जळून गेली. त्यामुळे चांगुलपणाचा वाईटावर विजय झाला. याच घटनेच्या स्मरणार्थ होळिका दहन केले जाते. पहिल्या दिवशी संध्याकाळी लोक लाकूड, काडी कचरा गोळा करून होळी पेटवतात. या अग्नीत वाईट गोष्टी जुळून जातात असा समज आहे. लोक होळीची पूजा करतात आणि प्रदक्षिणा घालतात. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. लोक एकमेकांवर रंग, गुलाल आणि पाणी टाकतात. बुरा न मानो होली है असे म्हणत सगळे मजा करतात. मुले पिचकारीने रंगीत पाणी टाकतात. या दिवशी सर्वजण जुने मतभेद विसरून एकमेकांना मिठी मारतात. होळीच्या दिवशी विविध गोड पदार्थ बनवले जातात. पुरणपोळी, गुजिया, लाडू, शंकरपाळे असे पदार्थ खाल्ले जातात. काही ठिकाणी थंडाई नावाचे पेयही बनवले जाते. घराघरात आनंदाचे वातावरण असते. होळी हा सण एकता आणि बंधुभाव वाढवतो. या दिवशी श्रीमंत, गरीब, लहान मोठे, स्त्री पुरुष सर्वजण एकत्र येतात. हा सण आपल्याला वाईट सवयी सोडून चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण देतो. आजकाल रासायनिक रंगांमुळे त्वचेचे आणि डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक रंग वापरणे चांगले. पाण्याची बचत करणेही महत्वाचे आहे. पर्यावरणपूरक होळी साजरी करणे ही काळाची गरज आहे. होळी हा आनंद, प्रेम आणि एकतेचा सण आहे. हा सण आपल्याला चांगुलपणाचा वाईटावर विजय होतो हे शिकवतो. रंगांच्या सणामुळे जीवनात आनंद आणि उत्साह येतो. आपण सर्वांनी सुरक्षित आणि आनंदी होळी साजरी करावी. तर अशा प्रकारे होळी सणाविषयीची माहिती संपलेली आहे. तुम्हाला आजची ही माहिती आवडली का? माहिती जर आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्याकडून व माझ्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या संकुलाकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.